नमस्कार, मी डॉक्टर अमोल गणे. आज आपण चर्चा करणार आहोत अजीर्ण किंवा अपचन या आजारावर. तर अजीर्ण आणि अपचनचे पेशंट प्रामुख्याने पावसाळ्यात दिसतात. कारण पावसाळ्यात नॅचरली सगळ्यांचा अग्नी मंद झालेला असतो. आणि अग्नी मंद झालेला असल्यामुळे पेशंटला कडकडीत भूक नसताना देखील त्यावेळी जो पेशंट जड आहाराचं सेवन करतो. जड आहाराचं सेवन म्हणजे गव्हाची अन्न, नॉन-व्हेज, त्याच्यानंतर तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, स्निग्ध पदार्थ असा आहार जेव्हा पेशंट घेतो, त्यावेळी त्याला अपचन होते. अपचन किंवा अजीर्ण होते म्हणजे तो आहार तसाच आमाशयात पडून राहतो. त्याच्यावर प्रक्रिया होऊन आहारच तयार होत नाही लवकर किंवा अर्धवटच प्रक्रिया होते त्याच्यावर आणि पेशंटला अपचनाची लक्षणे दिसू लागतात. अपचनाची लक्षणे म्हणजे काय? की जळजळ, मळमळ, पोट गॅस धरणे, गच्च होणे, ब्लोटिंग होणे, करपे-ढेकर येणे आणि करपे-ढेकर येत असताना सुद्धा जर पेशंट नाश्त्याची किंवा जेवणाची वेळ झाली म्हणून परत काही खाल्ला, तर त्याला संडास उलट्याचा त्रास चालू होतो. असा पेशंट ज्यावेळी आमच्याकडे येतो, त्यावेळी आम्ही त्याला एकच सांगतो, की तुझे करपट-ढेकर थांबूपर्यंत तू कडकडीत उपवास पकड. कारण करपट-ढेकर येत आहेत म्हणजे शरीर तुम्हाला सिग्नल देते, की अगोदर खाल्लेला आहार अजून पचलेला नाहीये, तेव्हा तुम्ही पुढचा आहार घेऊ नका. आणि ज्यावेळी पेशंट कडकडीत उपवास करतो, त्यावेळी तो आहार पचायला मदत होते आणि पेशंटची सर्व लक्षणे कमी होतात. आणि त्या दरम्यान ज्यावेळी पेशंटला संडास उलट्या झाल्यामुळं अंगातले क्षार कमी होतात आणि पेशंटला थकवा येतो, अशा वेळी पेशंटला आम्ही मीठ, साखर, पाणी, ORSचं पाणी घ्यायला सांगतो, ज्यामुळे त्याचा थकवा कमी होतो. आता एक लक्षात ठेवा, संडास उलट्याचा त्रास इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा होत असतो आणि तुमचं अपचन झाल्यामुळे सुद्धा होत असतो. तर ह्यातला फरक तुम्ही कशा लक्षात घेणार? तर तुम्हाला इन्फेक्शन पाणी बाधलं किंवा बाहेरचं अन्न बाधल्यामुळे जर संडास उलट्या होत असतील, तेव्हा तुम्हाला करपे-ढेकर येत नसतात. पण अजीर्ण किंवा अपचन झाल्यावर तुम्हाला करपे-ढेकर येत असतात आणि ज्यावेळी करपे-ढेकर येत असतात, त्यावेळी त्याच्यावर लंघन किंवा उपवास करणे हे एकमेव साधा घरगुती उपचार आहे. आणि तरी जर पेशंटला वाटत असेल, की बाबा आपली लक्षणं लवकर कमी व्हावेत, तर आम्ही पेशंटला हिंगोष्टी चूर्ण किंवा भास्कर लवण चूर्णसारखी औषधं घ्यायला सांगतो, ज्याच्यामुळे त्याची लक्षणं लवकर कमी होतात. तर मंडळी, इथून पुढे तुम्ही जर लक्षात ठेवा, की ज्यावेळी तुम्हाला असे करपे-ढेकर यायला चालू होतात, त्यावेळी तुम्ही अपचन झाले असे समजून उपवास पकडा, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढचा त्रास वाचेल. धन्यवाद.